जय शंकर. श्री शंकर गीता संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज यांचे लीला चरित्र. लेखक भगवंत वासुदेव अघो. श्री शंकर गीता अध्याय 6. महाराजांचे स्मरून चरण, शरीराचा प्रत्येक कण न कण भरून येई म्हणून शरण. महाराजांच्या चरणी मी वंदन करतो पुन्हा पुन्हा, फुटतो चरित्र लिखाणाचा पान. उभा राहून शंकर कान, शंकर गीता सांगती. शंकर महाराज शंकर गीता सांगतात, मी दर्शन घेता. तेच करता करविता, नाम मात्रही नसे मी. मी लिहिले चरित्र, याचा पुरावा इतिह मात्र. नसे मत जवळ मी अपात्र, म्हणून कैसे लिहिले मी. दिसता महाराजांचे चरण, करावे त्यांना वंदन. श्रद्धेने मनापासून एवढेच मला येतसे. हे चरित्र अतिसुरस, त्याप्रमाणे फारच सरस. महाराजांचा लीलाविलास, कृपा वैशिष्ट्य असे हे. महाराजांचे एक भक्त बाबूराव रुद्र असत. महाराज त्यांच्या घरी जात, आपण होऊन आनंदी. स्वतः महाराज चहा करीत, पाणी 2 कप ठेवीत. चहा तयारही असे होत, उतरून खाली ठेवला. तेवढ्यात ते काही भक्त दर्शनासाठी मुद्दाम येत. त्यात एक वेदांती पंडित प्रथमच आला दर्शना. आपण शास्त्रे जी वाचली असती, त्यांची प्रत्यक्ष अनुभूती देणारे कोणी मज भेटती. पंडिताची शंकाही. 21 माणसे सारी असत, महाराज सर्वांना चहा देत. शिल्लक 1 कप राहत, महाराजाने घेतला तो. महाराजांस पाहून पंडितांच्या कपाळी आठ्या पडून. कुठले मम प्रश्नाचे याला ज्ञान, अहंकार त्याचा पेटला. 2च कपांचे पातेले समोरच होते चिमुकले. सर्वांचे चहा पान झाले, 22 लोक सर्वही. 2च कपांच्या भांड्यात 22 कप चहा होत. लोक सारे झाले चकित, फक्त न कळले पंडिता. प्रश्नही त्याने न विचारला, शंका जी होती त्याला. प्रत्यक्ष दाखवून घटनेला, बोध पंडिता होईना. म्हणून महाराज पंडिता सांगत, तोंडात आणि नाकात एकच बोटाचे अंतर अस. बोट लावून पहा की, नाकावर बोट ठेवून मिशीवर पीळ देऊन. मनुष्य नेहमी बोलत असून त्याच्या या कृतीतून. तो आपला अहंकार व्यक्त करतो वारंवार. किती किळसवान हा अहंकार, तुम्हा माहीत आहे का. नाक शिंकरून महाराजांनी मोठा बेडका काढून हातावरती तो घेऊन चटकन तोंडात टाकला. पाहून किळसवाना तो प्रकार, शहारे आले अंगावर. इतका घाणेरडा हा अहंकार, महाराज पंडिता म्हणाले. पंडित अगदी सर्द झाला, अहंकार त्याचा गळाला. घडल्या घटनांचा बोध झाला, अभिमान त्याचा मावळला. प्रश्न शंका न विचारता उत्तर मिळाले घटना घडता. महाराजांचे चरण दिसता, चरणी मस्तक टेकवी. बाबूराव रुद्र उभे असत. महाराज तोंडातील एक एक दात काढून समोर ठेवित. सर्व दात काढले. संध्याकाळी रुद्र पाहात, महाराजांच्या तोंडात सर्व दात अगदी पूर्ववत. रुद्रचकित जाहले. एकदा अप्पा बळवंत चौकात, महाराज टांगा बोलावित. बसता 2 थोबाडीत, दिला टांगेवाल्याच्या. टांगेवाला गप्प बसत. कोणी अलौकिक व्यक्ती दिसत. टांगेवाल्यास वाटत सिटी पोस्ट येताच. घड्याळाचे दुकान असत, खानसाहेबांचे प्रख्यात. तेथे महाराज उतरत, टांगेवाल्यास जा म्हणती. पैसे न देता जा म्हणत. टांगेवाला तसाच जात.
टांगेवाल्याच्या जीवनात बदल झाला त्यामुळे. महाराज थोबाडीत देत म्हणून चांगले दिवस दिसत. टांगेवाल्याची खात्री होत भक्त बनला निस्सीम. गणेशोत्सव मिरवणूक पुण्यात जोरात अगदी असे निघत. महाराजांचे एक भक्त वासुदेव पंडित घरच्या पत्र्यावर चढून वरती शिडी ती ठेवून एका लहान मुलास घेऊन वरती चढू लागले. तोच शिडी उलटली, मंडळी सारी घाबरली, दोघेही मरणार ओरडली. तोच धावले महाराज. महाराजाने शिडी धरली, तशीच जमिनीवर टेकवली. दोघेही जमिनीवरती पडली, अगदी सुखरूपपणेच. इतका उंचावरून पडले, नुसते थोडेही न खरचटले. महाराजानेच त्यांना वाचवले, अगाध लीला कशी पहा. डॉक्टर भोई प्रवासास मोटारसायकलवरून जात. एक म्हैस आडवी येत रस्त्यामध्ये अचानक. आता होणार अपघात म्हणून सायकल वळवित. डॉक्टर शेजारच्या शेतात जात, तोच तेथे नाग उभा. एक अपघात चुकविला, दुसरा अपघात समोर आला. नागराज डोलू लागला, फणा काढून पाहत. एवढा मोठा नागराज कधी न पाहिला दिसे आज. तेच आहेत महाराज, डॉक्टरांनी जाणले. नागराजास वंदन केले, नागाने ते स्वीकारले. नागराज मग गुप्त झाले, चकित झाले डॉक्टर. नागराजांच्या रूपात महाराज आज दर्शन देत. अशा या आनंदात मोटारसायकल वळवली. डॉक्टर येता रस्त्यावर महाराज प्रगटले समोर. आता पाहिला जो नाग भयंकर, तसेच दिसले महाराज. महाराज रोखून पाहात, त्यांच्या नजरेतून स्पष्ट कळत. आताच पाहिलेला जो नाग असत, तोच आम्ही आहोत. डॉक्टर भोई चकित झाले, नशीब केवढे हे भले. ज्यांना शंकर महाराज दिसले, भाग्यवान ते खरोखर. गोसावी महाराजांचे भक्त एके दिवशी काय घडत. त्यांना भव्य विशाल रूप दिसत महाराजांच्या ठिकाणी. अहमदनगरला महाराज जात, कबरेजवळ ते बसत. मुसलमानांची श्रद्धा असत महाराजांवरती खरी. महाराजांच्या ठिकाणी अनेक दर्शने मुसलमानांना होत. बडे आदम मालिक म्हणत महाराजांना सर्व ते. महाराजाने सोलापुराला यज्ञ एक सुरू केला. एक भाविक मुका यज्ञाला येता बोलू लागला. सशक्त बॅरिस्टर पुण्यात महाराजांची चेष्टा करत. महाराजांनी आपल्या गुडघ्यात पकडून त्याला ठेवले. महाराज तर खुश अत्यंत, बॅरिस्टर धिप्पाड असत. बोबडी वळली पकडीत, शरण आला महाराजा. डॉक्टर खरे दर्शन घेत, महाराज आशीर्वाद देत. खरे त्यांना प्रत्यक्ष दत्त दिसत महाराजांच्या ठिकाणी. महाराज गेले नाशिकला, भक्तांनी मग विचार केला. जाऊ त्र्यंबकेश्वराला, गैनीनाथांच्या दर्शन. ज्ञानेश्वर गुरु निवृत्तीनाथ, निवृत्ती गुरु गैनीनाथ. गैनीनाथ समाधी असत त्र्यंबकेश्वर क्षेत्रात. महाराज म्हणाले तुम्हास घडू नये जाण्याचा सायास. आज रात्री येथेच येण्यास साक्षात त्यांना बोलावितो. लोकांचा विश्वास बसेना, म्हणती बोलवा गैनीनाथाना. महाराज जागवती लोकांना, 1 वाजला रात्रीचा. प्रचंड आवाज ऐकू येत, अल्लख मोठ्याने गर्जना होत. आवाजाने झाले भयभीत, महाराज गेले खोलीत. अत्यंत तेजस्वी प्रकाश पडला, एक नाथपंथीय पुरुष आला. भव्य अत्यंत तेजस्वी भला, तोही गेला खोलीत. आवाजाने अन तेजाने सारे गेले घाबरुनी. तोंडावर पांघरुण घेऊन निजले स्वस्थ भिवूनी.
पहाट होता सारेही गांगरून गेले भीतीने. महाराज आले खोलीतुनी, म्हणते गाव घाबरला. सारे म्हणते महाराजांना, एकनाथ संप्रदायी भला. दिव्य सत्पुरुष पाहिला, अतिव तेज तयांचे. महाराज म्हणाले सर्वास, मी सांगितले होते ना तुम्हास. बोलावणार आहे गैनीनाथास, आपल्या घरी आज मी. तुमचा विश्वास बसला नाही, गैनीनाथ येऊनही तुम्ही दर्शन घेतले नाही. प्रत्यक्ष येऊनही ते येऊन गैनीनाथ साक्षात तुम्हास दर्शन घेता न येत. समाधीच्या जागी जाऊन तुम्ही काय करणार. पहाटेपर्यंत गैनीनाथ माझ्याशी बसले बोलत. आवेगात महाराज सांगत, चकित झाले सर्वई. प्रत्यक्ष गैनीनाथ येत, गैनीनाथ ज्यांच्याशी बोलत. त्यांचा अधिकार केवढा असत, कोण वर्णू शकेल. एक सत्पुरुष हैदराबादेत महाराजांना होता मानित. एकदा त्यांच्या मनात अहंकार उफाळला. श्रेष्ठ मी सर्व योगी पुरुषात, ऐसे ठाम त्याला वाटत. महाराजांना हे कळत, नगरला होते त्यावेळी. नगरहून हैदराबादेत लगेच महाराज तेथे येत. मला थंडी आहे वाजत, स्नानात पाणी तापवा. चांगले पाणी उकळू द्यावे, नंतर स्नान मज घालावे. महाराजाने स्नान केले अगदी उकळत्या पाण्याने. राहिलेल्या उकळत्या पाण्यात स्नान करण्यास सत्पुरुषास सांगत. सत्पुरुषाची छाती न होत, त्याला महाराज म्हणाले, सर्वश्रेष्ठ योगी स्वतःस तू तर अगदी समजतोस. उकळत्या पाण्या का भीतोस. सत्पुरुष अंतरी समजला. अहंकार आपला जावा म्हणून महाराजाले नगरहुनी. सत्पुरुषाला येता कळुनी पाय धरले लगेच. पिढ्यानपिढ्या दत्तोपासक असे एक ग्रस्त भाविक. ते पहिल्या महायुद्धात लढाईवर होतेच. एके दिवशी युद्धात अनेक गोळ्या त्यांना लागत. पॅन्टला अनेक भोके पडत. परत आले तंबूत. त्यांना वाटले आपला संपूर्ण पाय काढावा लागणारा कापून. पाहिले पॅन्ट वर करून अगदी लक्षपूर्वक. पायाला एकही गोळी नव्हती पहा लागलेली. पॅन्टला तर अनेक भोके पडलेली नवल त्यांना वाटले. पुढे महायुद्ध संपत. गृहस्थ सुखरूप घरी येत. अचानक त्यांच्या दारात उभे राहिले महाराज. महाराज त्यांना म्हणत, पहिल्या महायुद्धात मी तुमच्या बरोबर असत खाना कुणाही सांगितल्या. तुमच्या पायावर झाडलेल्या ज्या ज्या होत्या सगळ्या गोळ्या, त्या सर्वही मीच झेलल्या एवढे त्याने म्हणतास. त्या गृहस्थास खाना खुना पटत. पायास भोके कान पडत. अर्थबोध याचा आज होत. साष्टांग दंडवत घातले. महाराज ज्या भक्ता घरी उतरत, त्याचा 10 वर्षाचा मुलगा संघे घेत. नगरहुनी गिरनारला जात. भक्ता समेत महाराज गिरनार पर्वताच्या पायथ्याशी आले. मध्यरात्रीशी गिरनारच्या रांगा आकाशाशी हितगुज होत्या करीत. महाराज म्हणाले, अगदी वर या पर्वताच्या शिखरावर 10,000 पायऱ्या चढून सत्वर आपणास आहे जायाचे. महाराजांची आज्ञा झाली. मंडळी चालू लागली. मुलगा चालण्या तयार न मुळी महाराज घेते खांद्यावर. महाराज मुलास खांद्यावर घेत झपाझप पावले टाकत. 10,000 पायऱ्या ओलांडत डोंगर चढून गेले ते. अगदी अर्ध्याच तासात शिखरावर दत्तात्रेय स्थान असत. तेथे महाराज जाऊन बसत. लोक होती चकित. ज्यांना मदतीशिवाय चालता न येत, ते मुलास खांद्यावर घेऊन चढत. 10,000 पायऱ्यांचा पर्वत शक्ती कसली म्हणावी. गिरनार पर्वतावर महाराज जात. अल्लख ऐसे पुकारत. शेकडे साधू तेथे जमत. मुलगा चकित जाहला.
अगदी काळोख येते असत, ठिकाण उंच अत्यंत शांत. साधू कोठून कसे येत, कोडे कसे कळणार. महाराज गिरनार पर्वतावर 8 दिवस राहत. सारखे पर्वतावर हिंडत, निसंकोच चोहीकडे. अनेक वाघांच्या समवेत एकदा महाराज होते हिंडत. पंचमहाभूते ज्यांच्या ताब्यात, त्यांना भीती कशाची. हिंडून महाराज आले, वाघ सारे निघून गेले. हे सर्वही ज्याने पाहिले, अवाक बनले भक्त ते. गिरनारून निघताना महाराजांच्या आले मना, जेवण द्यावे साधूंना, शंख फुकला लगेच. दत्तात्रयांच्या स्थानाजवळ स्वयंपाकाची जागा असत. कणकीचे गोळे भाजत, दुसरा पदार्थ भजिया. महाराजाने शंख फुकला, साधूंचा मग लोंढा आला. सारे बसलेले जीवावयाला, प्रशस्त जेवण सर्वांचे. कणकीचा गोळा एवढा मोठा, मोठ्या नारळा एवढा. 500 ते 80 खावयाचा गोळे साधू प्रत्येक. भक्त करीती विचार, एका गोळ्यात आपण ठार. 80 गोळ्यांचा यांचा आहार, एवढा प्रचंड आहार. एकाचा प्रश्न साधूस तसा, एवढा तुमचा आहार कसा. प्रश्न ऐकून त्याचा तसा, साधू त्याला म्हणाले, जेव्हा येतात अवधूत, तेव्हाचा आमचा आहार असत. एरवी आमचे खाणे असत, वायुभक्षण सर्वदा. दुपारचे 12 वाजत, भोजन पंक्ती सुरू होत. स्वतः महाराज वाढत, तृप्त साधू होतात. अगदी मध्यरात्रीपर्यंत सारख्या पंक्तीच चालत. एकूण किती पंक्ती होत, किती साधू जेवले. अन्न किती ते लागले, अन्न कोणी शिजवले. धान्य किती लागले, दिले कोणी धान्य. धान्य कोणी आणले, गिरणावर कसे नेले. स्वयंपाकासाठी सामान सगळे कोणी कसे आणले. साधूंना कोणी बोलावले, साधू होते हे कुठले. साधूंना हे कसे कळले, कशी भोजन व्यवस्था. एवढ्या पंक्ती वाढल्या कुणी, पाने काढले मांडणे केले कुणी. स्वयंपाक पात्रे आणली कुणी, व्यवस्था काय पाण्याची. रात्री प्रकाशी व्यवस्था काय असत, कोण कशा रीतीने करत. असे 21 प्रश्न अनुत्तरित, उत्तर त्यांचे स्वयंमेव. साधू म्हणती जेथे अवधूत, तेथेचा आम्ही भोजन घेत. यावरून सिद्ध होत महाराजच अवधूत. येणाऱ्यांची जी भाषा असत, महाराज त्याच भाषेत त्या ग्रहस्थांशी बोलत. चकित होई येणारा, चरण महाराजांचे स्मरण. चरित्र चालले एक गहन, 6वा अध्याय लिहून समाप्त येते झाला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. 6वा अध्याय संपूर्ण. जय शंकर.